नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आपण डिफरन्शिएशन टॉपिक हा स्टार्ट केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, एक्झरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन्स आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे. पहिले तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा. हा व्हिडिओ बघण्या अगोदर का तर त्याच्यामध्ये मी सगळे बेसिक पॉइंट फॉर्म्युलेज वगैरे सगळे घेतलेले आहेत डिफरन्शिएशनचे. आता आपण स्टार्ट करणार आहोत क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, हे तुम्हाला पिंक कलर मध्ये दिसते. ठीक आहे, गुलाबी गुलाबी लवकर समजतो आपल्याला, बरोबर आहे, गुलाबी. ठीक आहे, आता याच्यामध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या एक्सरसाइज मध्ये आपण काय शिकतोय, कंपोजिट फंक्शन, बरोबर आहे. तर बघा आता लक्ष द्या, इथे याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे आपल्याला, y इज इक्वल्स टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, राईट. आता मी इथे तुम्हाला जास्त बडबड गप्पा न मारता आपण आपल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. ठीक आहे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त क्वेश्चन या क्वेश्चन 2 मधले आपले जास्तीत जास्त जे गणित आहेत ते सॉल्व झाले पाहिजे. कारण की याच्यामध्ये टोटल दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जवळपास 18 गणितं आहेत. ठीक आहे, 18 क्वेश्चन्स आहेत, तर ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत, बरोबर. तर जेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न मी करतोय या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही पण कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करा आणि लक्ष द्या काळजीपूर्वक. ओके, तर बघा y इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर कॉस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx, बरोबर. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx, हे आता तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, dy बाय dx. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स. कारण इथे सी पासून जे चालू होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढले तर पुढचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे तो मायनस असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग इथे पहिले तर काय करावं लागेल, आता आपल्याला कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा, मायनस साइन ही टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता बघा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का आपण, नाही, म्हणून या टर्मचा डेरिव्हेटिव्ह परत पुढे घ्यायचा. ओके, काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा. तर इथे मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज. इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स न काय येईल, 2x, पॉवर समोर आणि एक न मायनस, 2 - 1 1 1 नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे, ए कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स साठी ए काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0, राईट. हे 2x तुम्ही समोर लिहिले तरी चालेल, म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 2x इंटू साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, असं आपला आन्सर येऊन जातं. खूप सिंपल आहे डेरिव्हेटिव्ह. ओके, मी तुम्हाला अगोदरच पहिल्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सोपा करायचा असेल तर तुम्हाला माझ्या सोबत इथे पूर्ण लेक्चर करावे लागतील आणि सर्व व्हिडिओज लास्टपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथे कुठलीच मी अडचण येऊ देणार नाही डेरिव्हेटिव्हमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, काय दिलंय बघा, रूट ऑफ ई रेस टू इन ब्रॅकेट 3x प्लस 2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 5. ओके, तर बघा इथे याला कसं सॉल्व करणार आहे आपण, y इज इक्वल्स टू रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2, ठीक आहे, प्लस 5, राईट. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल आपल्याला, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता इथे रूटमध्ये म्हटलं रूट, मी आता हे फंक्शन x कन्सिडर करतो, समजतो. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, 1/2 रूट ऑफ एक्स, बरोबर आहे. 1/2 रूट ऑफ एक्स मीन्स तसंच इथे आपल्याला काय करावं लागेल, 1
2 रूट ऑफ e⁻³ ओके +5 ओके. आता इथे आपल्याला इथे आपण या रूटसाठी डेरिव्हेटिव्ह घेतला, फॉर्म्युला यूज केला, पण याचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा, समोर घ्यायचा. काय तो e⁻³ + 5 ओके. याचा डेरिव्हेटिव्ह आता आपण इथे काढणार आहे. ही टर्म तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे. dy/dx = 1/2 इंटू रूट ऑफ e⁻³ + 5 ओके. इथे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, e⁻xच येतो. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻xच असतो, ध्यानात ठेवा ओके. मग जे पण वरती फंक्शन असेल ते तुम्हाला जसंच्या तसं ॲज इट इज लिहायचं आहे, राईट. मग e⁻x + 2 ॲज इट इज. आता बघा या e⁻3x + 2 चा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला, पण या वरचा घेतला का याच्या वरचा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह परत इथे समोर लिहावा लागत असतो. dy/dx इथे किती येईल, पॉवर काय इथे 3x + 2 ओके. आणि या +5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. +5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कारण 5 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0, राईट. आता इथे बघा, इथे dy/dx हे e⁻ मी समोर लिहितो, e⁻3x + 2 / 2 इंटू रूट ऑफ e⁻3x + 2 याला ब्रॅकेट करूया +5 ओके. आणि इथे या 3xचा 3 xचा 1 3xचा 3 xचा 1 2चा काय येईल 0 ठीक आहे. म्हणजे इथे किती येईल तुमचे 3 येईल. किती येईल 3 ओके. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा होता, ठीक आहे. एकदम सोपे आहेत, काही काळजी करायची गरज नाही ओके. तर चला, तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलं आहे, लॉग ऑफ tan ऑफ x/2 ओके. फंक्शनमध्ये फंक्शन आहे, ठीक आहे. तर त्यामुळे काही एवढा काही घाबरायचं नाही आहे, अडचण नाही आहे. आपण व्यवस्थित सॉल्व करूया. मी तुम्हाला अगोदरच सांगतोय की आपल्याला काय करत चालायचं आहे, स्टेप बाय स्टेप करत घ्यायचे आहेत, ऑटोमॅटिक आन्सर येत चालेल ओके. जास्त लोड घ्यायचा नाही. याला पहिले y = लिहून घेऊया, लॉग ऑफ tan x/2 ओके. आता इथे आपण याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy/dx = लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग x चा डेरिव्हेटिव्ह लॉग x ओके. याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. आता इथे हे फंक्शन जे आहे, ठीक आहे, ते टोटल आपल्याला काय tan x आहे, म्हणून इथे काय येणार 1/tan ऑफ x / 2. आता मला सांगा, आपण हा फक्त लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला बरोबर आहे, टॅनचा काढला का नाही. मग तो काय करायचा, समोर लिहायचा ओके. tan ऑफ x / 2 ठीक आहे. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, मग एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, दुसऱ्या फंक्शनचा तुम्हाला समोर काढायचा असेल म्हणजे असतोच ओके. आता इथे dy/dx ॲज इट इज ओके. dy/dx ॲज इट इज लिहायचं आहे 1/tan ऑफ x/2 ॲज इट इज. इथे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल sec² x/2 sec² x/2. आता मला सांगा, इथे आपण sec² x/2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला बरोबर आहे, पण या x/2 चा घेतला का नाही. मग तो परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुढे परत घ्यावा लागत असतो, तर इथे काय येणार x/2 ठीक आहे. मग आता इथे थोडंसं मी याला छोटं करतो लिहिण्यासाठी, तुम्हाला दिसते मग ओके. dy/dx समजतंय ना तुम्हाला, काही काळजी करायची गरज नाही आहे, एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं प्रत्येक स्टेपवरती, प्रत्येक स्टेप कॉन्सन्ट्रेट करायची आहे, एकदम सोपं करायचं आहे आपल्याला ओके. 1/, आता साईनचा काय टॅनचा काय फॉर्म्युला असतो, साईन / कॉस ओके. काय असतो, साईन x / 2 / कॉस / 2 ठीक आहे. साईनचा टॅनचा फॉर्म्युला, कशाचा फॉर्म्युला आहे, टॅनचा ठीक आहे. टॅनचा फॉर्म्युला काय असतो, sin/cos. आणि या सेकला काय करू शकता तुम्ही, 1/, काय करू शकता सेकला 1/cos² x/2 cos² x/2 ठीक आहे.
इंटू इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 ॲज इट इज, बाय 2 जसेच्या तसे. ओके, इथे हा कॉस आणि याच्यासोबत कॉस काय होईल, कॅन्सल. म्हणजे इथे काय उरेल आता, इथे काय राहील बघा, dy/dx ॲज इट इज इक्वल्स टू हा 2 समोर लिहिला तरी चालेल, 1/2. इथे काय उरतोय बघा, हा 1/2 समोर लिहितोय किंवा सगळ्यांसाठी 1 वरती, सगळ्यांचा 1च आहे वरती, त्यामुळे एकच 1 घेऊया आपण वरती. ओके, इथे सगळ्यांसाठी एकच 1 घेतोय. हा 2 जसाच्या तसा इकडे साइन x डिवायडेड बाय 2 आणि इथे एक कॉस उरेल ना, इथे एक कॉस उरेल. बरोबर आहे, बरोबर. कॉस स्क्वेअर होता तो, ठीक आहे. कॉस स्क्वेअरसाठी एक कॉस कॅन्सल होईल, एक राहील. ओके, तर इकडे एक उरेल, एक कॉस इथे ॲज इट इज आपल्याला लिहावं लागेल, बाकी काही इथे नाही आहे. ओके, आता बघा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला sin 2x फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, sin 2x. बघा कसा, 2 sin x इंटू कॉस एक्स, 2 sin x इंटू कॉस एक्स, 2 sin x इंटू कॉस एक्स, 2 sin x डिवायडेड बाय 2 कॉस एक्स डिवायडेड बाय 2. मग तुम्ही म्हणसाल सर इथं कुठं डिवायडेड बाय 2 आहे, तर इथे 2x आहे ना, लक्षात घ्या. इथे किती आहे, 2x. बरोबर आहे, हे जे 2x आहे तर इकडे किती आला, x आला. म्हणजे काय झालं, याचा हाफ झाला, याचा काय झाला, हाफ झाला. मग मला सांगा, साइन x असेल तर इकडे काय होईल, 2 sin x डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ होईल ना. बरोबर आहे, इंटू इथे कॉस, इथे पण हे 2x आहे, त्याचे इकडे अर्धे झाले, म्हणजे याला पण काय करावं लागेल, आपल्याला अर्ध करावं लागेल. बरोबर, इथे काहीच नाही ना, 1 आहे, 1चा अर्धा बाय 2, 1चा अर्धा 1/2. राईट, इथे 1/2 असं लिहू शकतो. म्हणजे 2 sin x बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2, याच्या जागी काय लिहू शकता तुम्ही, साइन एक्स. काय लिहू शकता, साइन एक्स. dy/dx इज इक्वल्स टू 1/sin x. ओके, 1/sin x. आणि 1/sin x म्हणजे काय असतं रे, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज तुम्ही लर्न केलेले आहेत 11th मध्ये सुद्धा आणि 10th मध्ये सुद्धा, 9th मध्ये सुद्धा. बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहितीच असणार आहे 100%. आणि नसेल माहीत तर लक्ष द्या, 1/sin x म्हणजे काय, कोसेक एक्स, कोसेक एक्स. दॅट इज द फायनल आन्सर. इथपर्यंत आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे. लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला बघा बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, तर इथे tan रूट ऑफ एक्स. ओके, सॉरी, रूट टॅन रूट एक्स असं दिलेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे टॅन रूटमध्ये. ठीक आहे, एक्स सुद्धा रूटमध्ये, त्यामुळे घाबरायचं नाही आहे. रूटचा आपण कसा काढतो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, रूट एक्सचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स. बरोबर आहे, 1/2 रूट एक्स. याच फॉर्म्युल्याने आपण याला सोडवणार आहोत. तर बघा, dy/dx, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx 1/2 इंटू राईट रूट ऑफ काय येईल इकडे, टॅन रूट एक्स. ओके, आता मला सांगा, आपण हे रूट एक्सचा फॉर्म्युला इथे रूटसाठी यूज केला, पण या टर्मचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही. मग हा काय करायचा, समोर लिहायचा dy/dxचा, सॉरी d/dx रूट ऑफ, सॉरी आता रूट नाही येणार ना, रूटचा ऑलरेडी घेतला. आता फक्त काय येईल इकडे, टॅन ऑफ रूट एक्स, टॅन ऑफ रूट एक्स. राईट, इकडे काय लिहिता येईल, 1/2 इंटू ही टर्म ॲज इट इज लिहायची आहे तुम्हाला. ओके, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बेटा, सेक स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजेच रूट एक्स. ओके, रूट एक्स. या रूट एक्सचा घेतला का आपण डेरिव्हेटिव्ह, नाही ना. मग परत डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करावं लागेल आपल्याला, रूट एक्स लिहावं लागेल. पुढे काय लिहावं लागेल, रूट एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. ठीक आहे, मग आता इकडे हे पुढे तुम्ही 1 न मल्टिप्लाय केला सेक स्क्वेअर एक्सला, तर तुम्ही सेक स्क्वेअर एक्स इथे लिहू शकता. सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ टॅन इंटू रूट ऑफ एक्स. ओके, आता इथे हे काय येईल बघा, इथे
रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ओके 1/2 रूट एक्स. आता हा 2 आणि हा 2 काय होईल मल्टिप्लाय 2 × 2 4. बघा लास्ट फायनल आन्सर कसं लिहायचं मग dy/dx इज इक्वल्स टू वरती काय येणार sec² रूट एक्स डिवायडेड बाय 2 × 2 4 इंटू हे रूट एक्स इंटू हे काय येईल tan ऑफ रूट एक्स. हेच आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे अशा पद्धतीने सोडवायचं आहे की नाही इझी सोपं आहे. ठीक आहे लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय cot क्यूब इन ब्रॅकेट log ऑफ एक्स क्यूब. ओके तर बघा कसं सोडवणार याला y इज इक्वल्स टू cot ऑफ. आता याला काय करू शकतो आपण पूर्ण याला ब्रॅकेटला क्यूब लिहू शकतो. ठीक आहे हे लक्षात ठेवा. असं पण लिहू शकतो आपण एक्स क्यूब. ठीक आहे आणि ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनंच डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. ओके लक्ष द्या वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इकडे dy/dx. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता इथे पॉवर समोर आणि एकनं मायनस पॉवर समोर. ओके आणि एकनं काय करायची मायनस करायची. हे ॲज इट इज टर्म लिहायची तुम्हाला एकनं काय केली मी मायनस केली. बट आता पॉवर खाली घेऊन एकनं मायनस केली पण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही मग त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पुढे लिहायचा परत d/dx इंटू cot ऑफ log ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे अशा पद्धतीने पुढे लिहून घ्यायचा. आता ही टर्म जो स्क्वेअर इथे लिहिलेला आहे मी तो इथे पण देऊ शकतो. ओके तर हे 3 इंटू cot² log ऑफ एक्स क्यूब ॲज इट इज. ओके इकडे कॉटचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके बट कॉटचा काढला पण आता या लॉग ऑफचा काढला का नाही मग याचा डेरिव्हेटिव्ह परत समोर लिहायचा d/dx इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके लॉग ऑफ एक्स क्यूब. आता हे मायनस साईन पुढे लिहू शकता तुम्ही. ओके हे -3 कॉट बघा कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. हे मायनस पुढे लिहिलं त्यामुळे कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके इंटू इथे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x क्यूब. ओके आणि या एक्स क्यूबचा काढला का नाही तो परत पुढे घ्यायचा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. ओके इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब लिहावं लागेल एक्स क्यूब. राईट अशा पद्धतीने. आता ही टर्म आपल्याला पूर्ण पुढे लिहायची आहे परत. ओके तर कशी येईल बघा -3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू काय येईल हे कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके डिवायडेड बाय हा एक्स क्यूब तर आहेच खाली डिवायडेड बाय एक्स क्यूब. ओके इथे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x² काय येईल 3x². बरोबर. तर आता इथे हे 3 3 जा 9 3 3 जा काय होईल 9. अशा पद्धतीने याला पुढे घेऊया. याला काय करूया आपण पुढे घेऊया. ठीक आहे इथे थोडीशी मी ॲडजस्टमेंट करतो जागा करतो तुम्हाला लिहिण्यासाठी. बघा आता आपण थोडंसं याला ॲडजस्ट करून घेऊया. ओके ठीक आहे. बघा आता इथे हे 3 3 जा काय होईल 9 -9 हे कोसेक स्क्वेअर अगोदर लिहिलं तरी चालेल. कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके नंतर हे कॉट स्क्वेअर. ठीक आहे कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. राईट डिवायडेड बाय आता इथे या x² सोबत येतं x² कॅन्सल होईल फक्त इथे काय राहील x राहील. काय राहील x आणि हेच आपलं काय असेल फायनल
ॲन्सर. ओके, हेच आपलं फायनल ॲन्सर. खूप सिम्पल आहे. ठीक आहे, लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा पुढचा प्रश्न, 5⁻³ x+3. ठीक आहे, तर याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला यूज करता येईल? इथे तर कॉन्स्टंट टर्मची पॉवर म्हणजे कॉन्स्टंटची पॉवर आलेली आहे, म्हणजे a⁻x वाला. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x काय फॉर्म्युला असेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इंटू लॉग ए. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इंटू लॉग ए हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. मग आता लिहून घ्या पहिले. इथे फर्स्ट आपण काय करणार, इथे आपण याला y इज इक्वल्स टू 5sin³ x+3. ओके, तर इथे आपण काय करणार आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आपण. 5sin³x+3. ओके, इंटू लॉग ए. ए मीन्स ही व्हॅल्यू जी इथे असते. ठीक आहे, 5. ओके, आता इथे आपण हा याच्यासाठी फॉर्म्युला यूज केला 5⁻². ठीक आहे, पण या वरच्याचा डेरिव्हेटिव्ह काढला का इथे पॉवरचा? नाही. मग तो डेरिव्हेटिव्ह आपण समोर लिहायचा dy/dx इंटू sin³ असं लिहू शकतो आपण, sin³x+3. ओके, sin³x+3. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये खूप सिंपल आहे. ही टर्म जशीच्या तशी ॲज इट इज लिहायची तुम्हाला. 5sin³x+3. ओके, इंटू लॉग ऑफ 5 log 5. आता इथे डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? तर sin³ आता काय करायचं? पॉवर समोर घ्यायची. ठीक आहे, पॉवर समोर आणि 1 मायनस करावी लागेल म्हणजे 2x येईल. पण या sin x डेरिव्हेटिव्ह काढला का आपण? नाही. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह परत पुढे घ्यायचा dy/dx इंटू sin x. ओके, प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. ठीक आहे, इथे ही टर्म आपण परत पुढे लिहूया. ठीक आहे, काय येईल आता ही टर्म? इथे तुम्ही 3sin²x. ओके, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? cos x. cos x आणि हे 5sin³x+3 इंटू लॉग ऑफ 5. लॉग 5 अशा पद्धतीने. या साईनचा काय आला? कॉस. तो मी समोर लिहून घेतला इथेच. ओके, अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला सोडवणार आहे. dy/dx कुठे गायब झालं होतं? परत आणावं लागलं त्याला. ठीक आहे, चला. काय तुम्हाला व्यवस्थित कळतंय? ओके, कळायलाच पाहिजे. एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, बाकी काही नाही. याच्यामध्ये मॅथमध्ये प्रॅक्टिसच करावी लागेल. लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. y cosec x इन ब्रॅकेट रूट ऑफ cos x. आता बघा फंक्शनमध्ये फंक्शन आहे, आपल्याला हेच एक्झाम्पल पूर्ण या प्रॅक्टिस सेटमध्ये करायचे आहेत अशाच प्रकारचे, त्यामुळे असेच येणार आहेत आणि खूप सोपे आहेत, जास्त काही अवघड नाही आहे. ठीक आहे ना. बघा आता लक्ष द्या. y इज इक्वल्स टू कोसेक रूट ऑफ cos x. बरोबर आहे. कॉस कोसेक कॉस कोसेक कोसेक कॉस कॉस यायला पाहिजे 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 यायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, आपल्याला शिकायचं आहे, मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, बोर्डच्या एक्झाममध्ये पण, CET मध्ये पण, JEE मध्ये पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. ओके, रिझल्ट आपल्याला मिळणार आहे म्हणजे आहे. ओके, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dy/dx. इथे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स. एक्सच्या जागी काय येणार इथे? रूट ऑफ कॉस एक्स इन कॉट रूट ऑफ कॉस एक्स. ओके, आता इथे आपण
कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, जसं की एक्सची टर्म इथे कॉस एक्स आहे रूट ऑफ, ठीक आहे. पण या रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला का आपण? नाही, रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला नाही, म्हणून आपण इथे रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ओके. आता ही टर्म तुम्ही जशीच्या तशी ॲज इट इज लिहिणार, मायनस कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट रूट ऑफ कॉस एक्स. ओके. कॉस रूट कॉसचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट कॉस. ओके. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असतो की नाही? तसंच इथे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह रूट कॉसचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट कॉस, आणि या कॉसचा परत समोर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. ओके. आता इथे लिहिताना मी याला असं लिहितोय, मायनस कोसेक रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. आता याला मी इकडे लिहून घेतो पुढे, ठीक आहे. 2 इंटू रूट ऑफ कॉस एक्स. ओके. इंटू इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ओके. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. हे मायनस साइन एक्स समोर घेतो, हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. ठीक आहे. मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. मी इथे लास्ट आन्सर लिहिण्यासाठी थोडीशी जागा करतोय, आपल्याला थोडंसं छोटं करतो याला. dy बाय डी एक्स. ओके. इज इक्वल्स टू हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, म्हणजे इथे काय येणार? फक्त साइन एक्स येणार. काय येणार? फक्त इथे साइन एक्स. ओके. साइन एक्स इंटू कोसेक रूट कॉस झालं हे ना, कोसेक पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? कोसेक रूट कॉस एक्स. आता कॉस पाहिजे, इंटू कॉट रूट ऑफ कॉस एक्स डिवाइडेड बाय 2 इंटू रूट ऑफ कॉस एक्स. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे. हे आपलं राहील फायनल आन्सर. ठीक आहे. आता तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने समजत असेल, कारण आपले फॉर्म्युलेज वगैरे आता लर्न झालेले आहेत, सगळ्यांना येतं. ठीक आहे. फक्त कशी प्रोसेस करायची ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. समोरचं एक्झाम्पल घेऊया. आता काय दिलेलं आहे आपल्याला? लॉग ऑफ इन ब्रॅकेट कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ओके. आता इथे बघा, फंक्शनमध्ये फंक्शन. ओके. डब्बे में डब्बा. देखो अभी कैसे सॉल्व करना है इसको, कसं सोडवणार? तर y इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे आता आपण इथे? y इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5 ॲज इट इज लिहायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशाने डिफरन्शिएट करायचं आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. बरोबर बेटा. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. तसं लिहायला आपण काय लिहू शकतो मग आता? 1 कॉस एक्स क्यूब मायनस 5. ओके. परत याचा डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल आपल्याला? समोर कॉस एक्स क्यूब मायनस 5. ओके. तर बघा आता कसं सोडवणार? इथे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 कॉस एक्स क्यूब मायनस 5. ओके. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस साइन. ओके. एक्स क्यूब मायनस 5. परंतु आता इथे कॉसचा काढला, या टर्मचा काढला का नाही, म्हणून त्या टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह समोर घ्यायचा, एक्स क्यूब मायनस 5. ओके. आता हे पुढे लिहू शकता तुम्ही, मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5 डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5. ओके. इथे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कॉस क्यूबचा पॉवर खाली आणि एक ना मायनस, म्हणजे काय येणार? 3x² आणि 5चा काय येणार? 0. 5चा काय येणार? 0. ओके. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला फायनल आन्सर लिहायचा आहे. एवढं छोटं तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. अजून थोडं मोठं करतो. ओके. असं पाहिजे. दिसतंय आता क्लियर? ओके. चलो अभी देखो कैसे लिखूंगा मैं इसको. dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता इथे हे 3x² समोर घेतो, मायनस 3x². ओके.
आता इथे साइन अपॉन कॉस काय होतो टॅन एक्स क्यूब मायनस 5 असं आपण लिहू शकतो. हे आपलं आहे फायनल आन्सर. ठीक आहे, एकदम सोपं आहे. लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले, e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. ओके, आता खूप रात्र झालेली आहे त्यामुळे मी हे एक्झाम्पल जे आहे ठीक आहे हे एवढं कवर करूया आणि अजून एखादं घेऊया वाटलंच तर. ठीक आहे, आणि बाकीचे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 2चे कंप्लीट करूया आपण. ओके, चला तर बघा कसं सोडवायचं आहे. आता याच्यामध्ये y इज इक्वल्स टू e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. ओके, बघा आता तुम्ही म्हणसाल खूप रात्र झाली आहे म्हणजे काय, खूप रात्र झाली आहे म्हणजे मी हा व्हिडिओ जो आहे तो आत्ता रात्रीचा शूट करतो आहे. ठीक आहे, त्यामुळे आता आपण इथे थांबूया. हे अजून एक घेतो एक्झाम्पल. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या, तुमच्यासाठी खूप मेहनत करणं सुरू आहे. फक्त व्यवस्थित अभ्यास करा, अभ्यास करून चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. बघा लक्ष द्या, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल्स टू इथे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e⁻x असतो बरोबर आहे. आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण समोर घेतो, x चा डेरिव्हेटिव्ह पुढे घेतला तर तो 1 असतो म्हणून काही लिहित नाही. ओके, तर बघा आता e⁻x चा डेरिव्हेटिव्ह आता इथे काय लिहिणार आहे मी, e⁻x जसंच्या तसं हे 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. ओके, परंतु या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला का नाही, मग त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण समोर लिहितो 3 sin स्क्वेअर. ठीक आहे, 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. ओके, इथे dy/dx इज इक्वल्स टू e3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. आता इथे याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण बघा, हे 3 ॲज इट इज आहे पॉवर खाली म्हणजे ही पॉवर 2 आहे, इथे खाली आल्यानंतर याला मल्टिप्लाय होणार 3 2 जा 6. ओके, काय होईल इथे 6 हे sin x जसाच्या तसा इंटू dx, पॉवर खाली घेतली म्हणजे 1 मायनस केली तर 1 येईल, पण नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे. इंटू या साईनचा काढला का डेरिव्हेटिव्ह नाही, मग sin x जसाच्या तसा मायनस इथे ही पॉवर खाली येणार म्हणजे इथे काय होणार 2 2 जा बरोबर आहे, 2 2 जा 4 cos ॲज इट इज cos x. ओके, याची पॉवर सुद्धा 1 1 न मायनस केली इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार cos x. ठीक आहे, या कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. मग आता इथे ही टर्म जशीच्या तशी 3e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स इंटू हे पॉवरमध्ये नाही आहे, हे जे लिहितोय मी हे पॉवरमध्ये नाही आहे, हे समोर आहे. ठीक आहे, हे पॉवर वेगळं हे वेगळं आहे. हां, ठीक आहे, हे पॉवरमध्ये नाही आहे, नाही तर म्हणसाल हे समोर पॉवरमध्येच आहे काय, तसं नाही आहे. ओके, हे 6 sin x ॲज इट इज, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x इथे मायनस हे 4 ॲज इट इज, हे cos x जसाच्या तसा, sin x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. ओके, मायनस sin x. मग आता इथे थोडंसं मी याला छोटं करून लिहितोय. ओके, बघा आता इथे काय होईल e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स असं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे खाली आहे, इथे पॉवरमध्ये नाही आहे. ठीक आहे, हे 6 sin x इंटू cos x, हे मायनस आणि हे मायनस मायनस प्लस 4 साईनला अगोदर लिहिलं तरी चालेल sin x इंटू cos x. ओके, हे 6 sin x आणि हे 4 sin x इंटू cos x, हे 6 sin x इंटू cos x आणि हे 4 sin x इंटू cos x. मग टोटल किती होणार आहे बघा, इथे थोडंसं अजून आपण याला ॲडजस्ट करूया. ओके, एक स्टेप इथे बसेल आपली
dy/dx इज इक्वल्स टू हे e3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. इकडे हे किती झाले टोटल, मग टोटल झाले हे 10. टोटल किती झाले 6 आणि 4 10 ना, 10 sin x इंटू cos x. ओके, आता बघा इकडे dy/dx हे e मी नंतर लिहितो, पहिले हे 10 sin x इंटू cos x ला आपण असं लिहू शकतो 5 इंटू 2. ठीक आहे, 5 इंटू 2 बघा 5 इंटू 2 sin x इंटू cos x. ओके, इंटू हे e पॉवरमध्ये काय आहे 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. ओके, आता इथे हे 5 ॲज इट इज. ठीक आहे, 2 sin x इंटू cos x, 2 sin x इंटू cos x काय फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x. ओके, आता आपण अगोदरच्याच एक्झाम्पलमध्ये बघितला होता sin 2x काय फॉर्म्युला sin 2x. sin 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x. मग आता इथे आपण काय लिहू शकतो sin 2x. ओके, इंटू e3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे. खूप सोपं आहे, लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 cos स्क्वेअर इन ब्रॅकेट log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता इथे खूप सोपं आहे बघा. काय करायचं आहे आपल्याला, पहिले आपण जसं लिहित होतो तसंच लिहायचं आहे. y इज इक्वल्स टू कॉस, मी ह्या स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटला देऊ शकतो log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, होल स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल्स टू पॉवर खाली आणि एक ना मायनस 2 इंटू. ओके, पॉवर खाली म्हणजे समोर लिहायची आहे 2 इंटू कॉस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 रेस टू 1 नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे. आता आपण पॉवर खाली घेतली, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, परंतु त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला समोर लिहायचा आहे कॉस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, आता इथे ही टर्म तुम्ही ॲज इट इज लिहून घेणार 2 इंटू कॉस लॉग x स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज. कॉस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x बरोबर आहे, मायनस साइन लॉग ऑफ x स्क्वेअर मायनस प्लस 7. ओके, आता इथे मला सांगा तुम्ही कॉसचा काढला, याचा काढला का नाही, मग परत याचा डेरिव्हेटिव्ह समोर लिहायचा dy/dx लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, आता इथे ही टर्म मी पुढे लिहितो, काही अडचण नाही आहे, मायनस 2 साइन लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू धिस टर्म कॉस ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, पुढे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x बरोबर आहे, म्हणजे 1/x स्क्वेअर प्लस 7. परंतु याचा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, मग परत याचा डेरिव्हेटिव्ह समोर घ्यायचा x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, आता इथे बघा परत तोच फॉर्म्युला sin 2x चा 2 sin x इंटू cos x. म्हणजे इथे काय लिहिता येईल तुम्हाला, हे मायनस साइन ॲज इट इज लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे इथे काय लिहिता येईल आपल्याला sin 2 लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, 2 sin 2x म्हणजे हा कॉस लिहायची आता गरज नाही आहे, डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 7. इथे या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. मी तो समोर लिहून घेतो इथे. ठीक आहे, हे मायनस जसंच्या तसं 2x आणि 7चा 0. ठीक आहे, 7चा 0. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. हेच आपलं आहे फायनल ॲन्सर. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल
तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, आता पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे राहिलेले पूर्ण क्वेश्चन कंप्लीट करणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ती अडचण तुमची दूर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका. ओके, थँक्यू.